नमस्कार मित्रांनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की रागारागाने आता अस्मी ही घरी येते। सावली आता किचनमध्ये काम करत असताना सावलीच्या हातातील भाजीची जुडी घेऊन जोराने अस्मी आता खाली फेकून देते आणि म्हणते की काय केलंस तू सावली? हे सावली म्हणते काय केलंय मी? तर अस्मी म्हणते की का सारंगच्या आणि माझ्यामध्ये येतेस तू? सावली म्हणते मी काय केलंय? अस्मी म्हणते की मी आणि सारंग कॉफी प्यायला गेलो होतो तेव्हा तू फोन केला होतास की नाही? आणि आता लगेच सावली म्हणते की 1 मिनिट आणि अस्मीने खाली टाकलेली जुडी आता हातात घेत सावली म्हणते की अन्नाचा कधीही अपमान करू नये, कारण हे अन्न कमवायला ना शेतकऱ्याला दिवसभर काम करावं लागतं। आणि लगेच आता सावली म्हणते की तुझा राग माझ्यावर आहे ना, मग माझ्याशी बोल। आणि ते ऐकून आता अस्मी मोठमोठ्याने हसू लागते आणि लगेच आता सावलीने म्हटलेले असते की माझ्या घरात असा अन्नाचा अपमान केलेला तो मला चालणार नाहीये। अस्मी म्हणते की तुझ्या घरात तुझं घर? आणि लगेच आता अस्मी म्हणते हे घर कधी तुझं झालं? तर सावली म्हणते की मी लग्न करून या घरात आले तेव्हापासून माझं हे घर झाल्याची सावली बोलते। आणि आता अस्मीला राग येतो। अस्मी म्हणते की लग्न करून तू या घरात आली खरं, पण ज्या वेळेस तू जर हे थेरं केले नसते तर आज मी या घरात असती। सावली म्हणते की असती, पण आज या घरात मी आहे, कळलं का तुला? असे आता सावली अस्मीला ठणकावून सांगते। आणि अस्मी म्हणते की काय अधिकार आहे तुला? आहे का या घरात तुला काही अधिकार? आणि कोणत्या नात्याने तू हे असं बोलतेस? आणि तेवढ्यात आता अस्मी ही सावलीच्या गादीकडे जाते आणि म्हणते की काय तुझा हा छोटासा संसार, ही गादी आणि ही पिशवी? अगं या घरात तुला नोकरासारखे राबून घेतात आणि या घरात तुला काय किंमत आहे ना, हे तुला चांगलंच ठाऊक आहे सावली। आणि हसतच आता अस्मी म्हणते की तशीही आता मी या घरी आले ना तेव्हा तुझी या घरातील जागा गेली म्हणून समज, आणि तशीही तुझी या घरात ती जागा नव्हतीच। तर लगेच आता सावली म्हणते की आहे। रागाने आता सावली ही अस्मीकडे बघते। इकडे आता भैरवीने जोरात खणखण आता ताराच्या कानाखाली मारलेली असते आणि म्हणते की तारा, तू ज्याचा विचार करतेस ना तो विचार कधीच सोडून दे, कारण आता आपण खूप पुढे आलोय आणि मी हे आज जे साम्राज्य उभं केले ना ते सगळं कुणासाठी केलं ग? ते सगळं तुझ्यासाठी केलंय। आणि तेव्हा तू आता पुढं काय करायचं ना हे ठरव आणि पुढच्या मार्गावर मी जसे सांगेल ना तसं चालायचं, कळलं का तुला? असे आता भैरवीने ताराला ठणकावून सांगितलेलं असतं। आणि भैरवी म्हणते की तारा, तुला माहिती का हे जग 2 गोष्टीवर चालतं, एक म्हणजे पैसा आणि दुसरं म्हणजे प्रतिष्ठा। मी हे सगळं कमवलेलं असताना ते काय मातीत घालून देईल का मी? आणि आता लगेचच तारा म्हणते की तुला काय वाटतं की तुझ्यामुळे हे वजे घराण्याचं नाव मोठं झालंय का? अगं हे माझ्यामुळे झालंय आणि आता तुझ्या हातची बावली निघून जाईल म्हणून तुला हे असं वाटतंय, बरोबर ना? ते ऐकून भैरवीला अजूनच राग येतो आणि भैरवी रागाने आता ताराचे तोंड पकडते। भैरवी म्हणते की बरं झालं इथे बोलली, आणि पुन्हा जर असं बोलली आणि पुन्हा त्याच वाटेला जर गेली तर माझ्या इतकं कोणी वाईट असणार नाही, असे म्हणत रागाने भैरवी आता तेथून निघून जाते। आणि इकडे आता सावली ही अस्मीला म्हणते की मी जागा तयार केली आहे आणि ती सुद्धा सारंग सरांच्या मनात, आणि सारंग सरांशी मी लग्नाची गाठ सुद्धा बांधली आहे अस्मी। आणि सावली म्हणते की मी तुला एक सांगते, प्रेम हे एकदम स्वच्छ असतं, निर्मळ असतं, तुझ्यासारखं खोटं विश्व नाही निर्माण केलंय ग मी। आणि लगेच आता सावली म्हणते की या घरातील जी काही माझी जागा आहे ना ती प्रत्येक जागा माझी सत्तेची आहे आणि हक्काची आहे, आणि तुझ्या विरुद्ध खोटे पुरावे सिद्ध करायला मला काहीच हरकत नाहीये, पण मला त्याचं काही घेणंच नाहीये, कारण मला माहिती आहे मी खरी आहे आणि मला तुझे खोटे पुरावे दाखवण्याची सुद्धा काहीच गरज नाहीये, ते आपोआप सगळ्यांच्या समोर येणार, असे आता सावली अस्मीला बोलते। आणि बोट करत आता अस्मी राग येऊन म्हणते की खूप बोललीस सावली तू, पण आता तू एक शब्दही बोलू नकोस, कारण तू आणि जगन्नाथने माझं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलंस। आणि लगेच आता बोट करत रागाने सावली म्हणते की 1 मिनिट अस्मी, जगन्नाथजीच्या मनात काय होतं ना ते मला माहीत नव्हतं। आणि लगेच आता सावली म्हणते की तुला हे सुद्धा सांगते, माझं लग्न ना वेगळ्याच व्यक्तीसोबत होणार होतं। आणि लगेच आता सावली म्हणते की माझ्या डोळ्यासमोर हे जे स्वप्न आहे ना त्याचा मी स्वप्नात देखील विचार केला नव्हता, पण माझ्या आईवडिलांच्या डोळ्यासमोर त्यावेळेस जे काही चाललं होतं ना ते खूप असं वेगळं होतं, आणि अगदी लग्नाच्या दिवसापर्यंत आमच्या मनात काहीच नव्हतं। तेव्हा तू हे जे बोलतेस ना ते तू कधीच सिद्ध करू शकणार नाही, कारण तू जे बोलतेस ते कधीच खरं नाहीयेस।
आणि जे सत्यच नाही आहे ते तू खरं करण्याचा प्रयत्न का करतेस आणि त्याचा तू विचारही करू नकोस असे आता सावलीने अस्मीला ठणकावून सांगितलेलं असतं. त्यानंतर आता सावली म्हणते की मी खरी आहे की खोटी हे देखील मला समजावून सांगण्याची गरज नाही, कारण माझ्या विठ्ठलाला माहिती आहे मी खरी आहे की खोटी, कारण तो नेहमीच माझ्या पाठीशी उभा असतो आणि शेवटी मी त्याचीच तर सावली आहे असे आता सावली अस्मीला सांगते. आणि ते ऐकून आता अस्मीच्या देखील डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि लगेच रागाने अस्मी तिथून निघून जाते. आता जयंती ही घरी आलेली असते. एकनाथराव आता अप्पू आजारी असल्यामुळे त्याच्यासाठी आता झाडपाल्याचं औषध कुटत असतात आणि कानू ही अप्पू शेजारी बसलेली असते. आणि तेवढ्यात आता जयंती तिथे येते आणि ते सगळा प्रकार बघत म्हणते की झालं का, तर लगेचच कानू आतमधून बाहेर येते आणि म्हणते की जयंती काय काय बोलतेस, अगं तू जर इथे थांबली असती तर आज हे झालंच नसतं आणि सगळं काम झालं असतं. तर लगेच जयंती म्हणते की पुन्हा गोल गोल घुमून तुम्ही तिथेच येतात. आणि लगेच आता जयंती रागाने तोरा करत आता आतमध्ये निघून जाते. तर इकडे आता एकनाथरावला खूप वाईट वाटते आणि लगेच आता हात जोडून एकनाथराव म्हणतात की विठ्ठला आता तूच यातून काहीतरी मार्ग काढ. कानू म्हणते की अहो ते झालेलं झाडपाल्याचं औषध द्या. तर आता एका वाटीमध्ये एकनाथराव ते झाडपाल्याचं कुटलेलं औषध कानूकडे देतात. इकडे आता सोहम हा घरी येऊन पायरीवर बसलेला असतो आणि सोहमने आता ताराला फोन लावलेला असतो, पण ताराचा फोन आता स्विचड ऑफ असतो. आणि आता सोहम खूप अपसेट झालेला असतो. तेवढ्यात आता ज्यूस घेऊन बबलू तिथे येतो आणि आता सोहमकडे बघताच आता बबलू म्हणतो 1 मिनिट, मी काय तारा नाही बरं का, मी सोहम आहे, नाही तर जाशील पुन्हा ढगात. आणि इकडे आता सोहम म्हणतो की बबलू अरे ताराचा फोन बंद लागतो, बहुतेक तिच्या आईला सत्य समजलं की काय. तर बबलू म्हणतो की हे बघ असं काहीच नसेल, तू काही टेन्शन घेऊ नकोस सोहम. आणि आता विचार करत सोहम म्हणतो की हे बघ बबलू मला तर असं वाटतं की आता डायरेक्ट मी भैरवी आंटीकडे जावा आणि त्यांना सांगावा की मुझे तारा पसंत है. आणि इकडे आता लगेचच बबलू म्हणतो की त्यापेक्षा आपण डॅडशी बोलून घेऊ का, आपल्या डॅडशी जर बोललो तर फायदाच होईल. तर आता लगेच सोहम म्हणतो की खरं तर मला काय वाटतं आपल्या मॉमला सगळ्यात सुंदर सून म्हणून हवी आहे आणि आता तारा ही खूप सुंदर आहे, फक्त आता भैरवी आंटीने विरोध केला नाही म्हणजे झालं. बबलू खुश होत म्हणतो की अरे पण ती कशाला विरोध करील, तिला सुद्धा मेंदळे फॅमिली हवीच आहे की. आणि बबलू म्हणतो की तू फिकर मत कर, मेंदळे सबके तारे बदल देते हे. आणि लगेच आता सोहम खुश होतो. इकडे आता तिलोत्तमा ही आरशासमोर गुढीपाडव्यामुळे एकदम नटून थटून तयार झालेली असते. तेवढ्यात पाठीमागून आता शेरवानी घालून चंद्रकांत सुद्धा सजून सवरून तिथे येतो. चंद्रकांत पटकन आता तिलोत्तमाच्या पाठीमागे उभं राहत म्हणतो की तिलोत्तमा खरंच तू खूप सुंदर दिसते. खुश होत तिलोत्तमा म्हणते की थँक्यू आणि तुम्ही सुद्धा खूप सुंदर दिसता या कपड्यामध्ये. तर आता लगेचच गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या चंद्रकांत हा आता तिलोत्तमाला शुभेच्छा देतो. आणि लगेच आता तिलोत्तमा म्हणते की पण तुम्ही जरी हे सुंदर म्हटलं असतं ना, या नवीन वर्षाचे अजून काही सुंदर फूल आपल्या घरामध्ये आलंय. तर आता चंद्रकांत म्हणतो की सुंदर, तर तिलोत्तमा म्हणते हो सुंदर, अतिसुंदर. आणि लगेच आता तिलोत्तमा म्हणते की या घरातील प्रत्येक गोष्ट सुंदर आणि ती माझ्या आवडीची आहे, मग ती छोट्यातली छोटी असो, पण फक्त एक गोष्ट जी मी निवडलेली नाहीये आणि ती गोष्ट या घरात जबरदस्तीने माझ्यावरती लादली गेली असे तिलोत्तमा चंद्रकांतला बोलते. आणि आता चंद्रकांत म्हणतो तिलोत्तमा तू सावलीबद्दल बोलते आणि ती एक वस्तू नाहीये, ती जिवंत व्यक्ती आहे, माणूस आहे ती. आणि तेवढ्यात पाठीमागून अस्मी तिथे येते. त्यांच्याकडे बघत आता अस्मी म्हणते मी जरा चुकीच्या वेळेला आले का. तर आता तिलोत्तमा म्हणते की अजिबात नाही, अगदी योग्य वेळेला आलीस. तर लगेच अस्मी आता चंद्रकांतरावांच्या पाया पडून नमस्कार करते. चंद्रकांत आता सुखी राहा असं म्हणत चंद्रकांत आता तिलोत्तमाला म्हणतात मी जरा बाहेर किती तयारी राहिली ते बघून येतो. आणि चंद्रकांत बाहेर जाताच इकडे तिलोत्तमा इकडे अस्मीच्या गालाला हात लावत म्हणते की खरंच तू अगदीच खूप सुंदर दिसतेस, नक्षत्रासारखी. आणि त्यानंतर आता पटकन तिलोत्तमा काजळाचा टिक्का आता अस्मीच्या गालाला लावते. आणि त्यानंतर आता अस्मी म्हणते की मला तुमच्याशी एक महत्त्वाचं बोलायचं होतं. तिलोत्तमा म्हणते की बोल ना. तर आता लगेचच अस्मी म्हणते की मला सिद्ध करण्यासाठी वेळ दिला. तर आता लगेच अस्मी त्याबद्दल आभार मानते आणि म्हणते की हे बघा तुम्ही मला सावली ही
त्या जगन्नाथजी बरोबर आता सामील आहे हे सिद्ध करायला सांगितलंय, पण त्या गोष्टीला आता बराच वेळ होऊन गेलाय, तेव्हा मी कसं सिद्ध करू? अस्मी म्हणते की मला तर यामध्ये काहीच मार्ग सापडू नाही राहिला. आणि लगेच आता अस्मी म्हणते की कधी कधी मला वाटतंय की मी पुन्हा या घरी येऊन चूक तर नाही केली ना? तर आता तिलोत्तमा म्हणते की अजिबात नाही, योग्य वेळी आणि योग्य वेळेला तू या इथे घरी आलीस. इकडे आता गुढीपाडव्यामुळे सगळेजण आता फुलांच्या माळा तयार करण्यामागे व्यस्त असतात आणि सारंग आता तिथे येऊन बसलेला असतो. तर तेवढ्यात सावली आता फुलांचे ताट घेऊन तिथे येते. सावलीला बघून सगळेजण खुश होतात. तर अमृता म्हणते की सावली तू आज एकदम छान दिसतेस बरं का. सारंग आता सावलीकडे बघत खुश होतो आणि त्यानंतर सारंगकडे बघत सावली म्हणते, सारंग सर तुम्ही अजून तयार नाही झालात का? अहो मी तुमच्यासाठी नवीन कुर्ता काढून ठेवलाय आणि त्याची बटनही मी तुम्हाला देते. आणि इकडे आता तेवढ्यात तिरप्या डोळ्यांनी बबलू सखदेवकडे बघतो आणि म्हणतो की सखदेव दादाला सुद्धा आता हा कुर्ता खूप छान दिसतो बरं का. आणि तेवढ्यात आता सो म्हणतो की काय सांगू ऑफिसातली मजा, मी जशी जशी अमाऊंट वाढवत होतो ना तसं तसं सखदेव दादाला घाम येत होता. आणि तेवढ्यात आता बबलू म्हणतो की सारंग दादा काल काय झालं माहितीये का? सखदेव दादाच्या गालावरती जयंती वहिनीने मुका घेतला. ते ऐकून आता सखदेव लाजतो. तर सावली खूप खुश झालेली असते. सावली म्हणते की दादा. तर तेवढ्यात आता बबलूच्या मोबाईलवर फोन येतो आणि लगेच आता बबलू म्हणतो आलो आलो आणि बबलू आता बाहेर जातो. इकडे आता सखदेव म्हणतो की सारंग दादा तुमचे खरंच खूप उपकार आहे, तुम्ही जर नसते तर माझी काय अवस्था झाली असती ना ते मलाच माहीत नाही. सारंग म्हणतो की अरे काहीच नाही रे. सखदेव म्हणतो की नाही हो सारंग दादा, आज जो वाचलोय ना मी तो तुमच्यामुळेच वाचलोय. आणि सखदेव म्हणतो की खरे तर बायको नवऱ्याला त्रास देणारी हवी, पण माझी बायको नशीब माझ्या आईबापांना कळलं नाही. सखदेव म्हणतो की जर माझं सत्य आईवडिलांना कळलं असतं तर त्यांच्या पायाखालची जमीनच हल्ली असती. लगेच आता सखदेव हात जोडतच आता सारंगला म्हणतो की सारंग दादा तुमचे खूप उपकार आहेत माझ्यावर. आणि लगेच आता सारंग हा उठून उभा राहत सखदेवचे हात धरतो आणि सारंग म्हणतो हे बघ दादा तू माफी मागू नकोस, मी फक्त आपल्या माणसाची मदत केली. आणि लगेच सारंग म्हणतो की परत दादा अशी उपकाराची भाषा तू करू नकोस. आणि लगेच सारंगला फोन येताच आता सारंग बाहेर निघून जातो. सावली आणि सखदेव आता सारंगकडे बघू लागतात. इकडे आता तिलोत्तमा अस्मीला समजावत असते. तिलोत्तमा म्हणते की अस्मी तू जर इथून गेलीच ना तर जगन्नाथ तुला काही जिवंत सोडणार नाही. हे बघ तुला जगन्नाथपासून धोका आहे आणि तू या घरात आश्रय मागितला आणि या घरात आली ना तर तुझ्या आता जीवावरचा धोका टळलाय. तिलोत्तमा म्हणते की अस्मी तू आश्रय मागितला होता आणि तो मी तुला दिला आहे. माझे घराचे संस्कार आहेत, हा मेंदळ्यांचा मोठेपणा आहे. तिलोत्तमा म्हणते की खरं तर आमच्याकडे जी व्यक्ती येते त्या व्यक्तीला मी आपलंसं करून घेतो आणि त्या व्यक्तीला आमच्या घरात ठेवतो. आणि तिलोत्तमा म्हणते की त्या पोरीला सुद्धा आम्ही या घरात ठेवून घेतलं. तर आता अस्मी म्हणते की ती पोरगी इथे आहे ना त्याचीच तर मला भीती वाटते. ते ऐकून आता तिलोत्तमा रागाने आता अस्मीकडे बघते आणि लगेच आता तिलोत्तमा म्हणते की तू नको घाबरू, कारण माझा सारंगवरती पूर्ण विश्वास आहे. तो खऱ्याशी खरं आणि खोट्याशी खोटं वागणारा आहे. तिलोत्तमा म्हणते की माझ्या सारंगवर पूर्ण विश्वास आहे, तो खऱ्याशी खरंच वागणारा माणूस आहे. आणि लगेच आता तिलोत्तमा म्हणते की हे बघ सारंग समोर तुझा काही खोटेपणा सिद्ध झालाय. तू जगन्नाथ सोबत होती, जगन्नाथ सोबत प्लान केलाय आणि तू पैशासाठी हे सगळं काही केलंय. हे सारंगला कळलंय म्हणून सध्या तो तुझ्यावर रागावलेला आहे. तिलोत्तमा म्हणते की हे बघ हे सगळी घटना आणि ही सगळी गोष्ट त्याच्या मनात घर करून बसली ग आणि ही सगळी गोष्ट तू त्याच्या मनातून काढून टाकायचीस. तिलोत्तमा म्हणते की काही जर झालं ना तरी अस्मी तुला सारंगचा विश्वास संपादन करायचा आहे आणि तुला हे सिद्ध करायचं आहे की तू खरी आहे आणि ती मुलगी खोटी आहे. खोटे नाटे उद्देश ठेवून ती मुलगी या घरात आली हे जर तू एकदा सिद्ध केलं की मग सारंग तुझाच असे आता तिलोत्तमा अस्मीला समजावते. तिलोत्तमा म्हणते की तेव्हा करशील ना हे सिद्ध, आणि हे सिद्ध तुलाच करावं लागणार आहे एवढं लक्षात ठेव. तर आता अस्मी मान हलवते आणि त्यासाठी तुला वाटेल जी मदत लागेल ना ते मी द्यायला तयार आहे आणि तुझ्या पाठीशी सुद्धा मी खंबीरपणे उभे राहील असे आता तिलोत्तमा अस्मीला सांगते. आणि सगळ्यात मोठा विश्वास आता तिलोत्तमाने अस्मीला दिलेला असतो. तिलोत्तमा म्हणते की हे बघ अस्मिता तुझाच हात धरून तुला विजयाची गुढी उभारायची, एवढं तू लक्षात ठेव.
आणि त्यानंतर मात्र एक भयानक गोष्ट घडलेली असते. इकडे आता कान्हू ही अप्पूला घेऊन आता हॉस्पिटलमध्ये चाललेली असते. एकनाथराव जयंती ही आता सोबत असतात. तेवढ्यात आता कान्हू ही आता सावलीला फोन करते आणि म्हणते की सावू बाळा, झाली का गं काही हालचाल? तर आता सावलीला काही माहीत नसतं. सावली म्हणते की कसली हालचाल? तर आता कान्हू म्हणते की हे बघ, अप्पू खूप आजारी आहे आणि पैशाची गरज आहे. त्याला आम्ही हॉस्पिटलमध्ये चालवलंय. आणि ते ऐकताच आता सावलीला मोठा धक्का बसलेला असतो आणि पटकन सावली तो मोबाईल घेऊन तशीच बाहेर पडते. आणि त्याच वेळेस आता अस्मी सावलीला बघते आणि लगेच आता अस्मी विचार करते की ही मुलगी आता एवढ्या घाई गडबडीत कुठे बाहेर गेली, शोधायलाच हवं. पटकन आता अस्मीने एका माणसाला कॉल केलेला असतो आणि त्याला सावलीच्या मागावर पाठवलेलं असतं. तर आता सावलीचं सत्य अस्मीसमोर येणार का? तर आता नवीन वर्षाची विजयी पताका सारंगसोबत फडकवून आता सावली ही मेंदळ्यांची विजयी गुढी कशी उभारणार हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब